तर आज ना आपण खूपच साध्या सोप्या पद्धतीने नाश्ता तयार करणार आहोत पोह्यांपासून। तर इथे मी वाटीभर पोहे घेतलेले आहेत। पोहे जे ते आहे स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे टाकलेले आहेत आणि हिरवी मिरची, गाजर, शिमला मिरची, कांदा हे सर्व छान क्रश करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि 2 चमचे तांदळाचे पीठ सुद्धा मी टाकलेलं आहे, जेणेकरून त्याला छान क्रिस्पीपणा येईल। आणि थोडंसं गरम मसाला पावडर सुद्धा इथे मी टाकून घेतलेला आहे, छान चव येते त्याने वेगळीच। आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तर हे सगळं मिश्रण जे आहे ते पाणी न टाकता आपल्याला मळून घ्यायचं आहे। आवश्यकता त्यात तशी पाण्याची वाटत नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंफार टाकू शकता। मला तर इथे अजिबात गरज नाही वाटली पाण्याची। आणि छान त्याचं आपण पीठ मळतो तशा पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि असे लांबट आकाराचं तयार करायचं आहे ते आपल्याला। आणि हे बघा अशा पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही हवं त्या आकारात गोल, लांब, त्रिकोणी, चौकोनी अशा पद्धतीने सुद्धा ते तयार करू शकता। इथे मी टिक्की सुद्धा त्याची अशी तयार करून घेतलेली आहे आणि मैद्याचं पेस्ट तयार केलेलं आहे, त्यामध्ये डिप करून मी ते फ्राय केलेलं आहे। तर अर्ध जे आहे ते मी असे फ्राय करणार आहे पिठामध्ये डिप करून, आणि अर्ध जे आहे ते तसंच फ्राय करून घेणार आहे। म्हणजेच त्याला मी पिठामध्ये डिप करून नाही घेणार आहे, असंच फ्राय करून घेणार आहे। तर हे बघा, आणि दुसरे जे आहे ते अशा पद्धतीने मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत सर्व। खूपच टेस्टी हा नाश्ता तयार होतो आणि झटपटही होतो आणि काही वेगळंही खायला मिळतं। बघा अशा पद्धतीने तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करू शकता। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे बघा खूपच छान असे क्रिस्पी हे तयार झाले होते। जे मैद्याचं जे पेस्ट आपण तयार केलं ना त्याने पण छान क्रिस्पी होतात आणि असेही फार क्रिस्पीच होतात। तर तुम्हाला हवं ते आकाराचे आणि ह्याचे तुम्ही बनवू शकता।